उन पत्रकारों को बेइज्जत और बदनाम करने की कोशिश की गई है और उन पत्रकारों को चिन्हित करके पूरे पत्रकार समाज को बेइज्जत करने की कोशिश की गई है और उनको डराने धमकाने की कोशिश की गई है। होना तो ये चाहिए था जो महानगर पालिका के अधिकारी जिन्होंने घरपट्टी नहीं भरी है, बिल्डरों ने जो घरपट्टी नहीं भरी है और भी वैसे विरार में बड़े बड़े दिग्गज लोग हैं जिनकी घरपट्टियां सालों से बाकी लाखों रुपए उनके घरपट्टी के महानगर पालिका के चढ़े हुए। महानगर पालिका का घरपट्टी का अधिकार लेने का और घरपट्टी भरी जानी चाहिए, हाउस टैक्स भरा जाना चाहिए, इसी से महानगर पालिका चलती है, खर्चे चलते हैं। लेकिन पत्रकारों को ही क्यों चिन्हित किया गया, पत्रकारों को ही क्यों बदनाम करने की कोशिश की गई है, इसीलिए ये एक आंदोलन चलाया गया है, इसीलिए ये एक आंदोलन छेड़ा गया है। महानगर पालिका के आयुक्त से मिलने के लिए गए थे, अभी अधिकारी आए हैं, देखते हैं क्या होता है। आपके सामने अधिकारी मौजूद है, अधिकारी क्या कहेंगे इसके बारे में। महानगर पालिका के सामने सभी पत्रकार जमा है और पत्रकारों का आंदोलन चल रहा है, अंदर जाने नहीं दिया जा रहा है। अब देखना है कि अधिकारी ऊपर से पत्रकारों से मिलने के लिए आए, पत्रकार क्या इनसे सवालात करते हैं और क्या अधिकारी इनको आश्वासन देते, जवाब देते, देखना ये है कि मैं सलीम शेख टीवी न्यूज और 7 स्टार टीवी न्यूज से धन्यवाद। देखना ये है कि अब क्या पत्रकारों को जवाब मिलता है और अधिकारी क्या जवाब देते हैं। धन्यवाद। करते हुए समाज को जागरूक करने का काम करने वाले पत्रकार जो सेवा स्तंभ है उसको कहीं न कहीं भयभीत करने का प्रयास किया गया है। आयुक्त महोदय एसी कमरे में बैठ वो ये नहीं जानते हैं कि उनके ही कई अधिकारी जिनकी घरपट्टी नहीं भरी गई उसको सार्वजनिक क्यों नहीं किया, उसके नाम के साथ उल्लेख क्यों नहीं किया। कई सारे यहाँ पर ऐसे बिल्डर हैं जिनके नाम बड़े हैं, उनकी भी घरपट्टी अभी नहीं भरी गई, उसका नाम का उल्लेख क्यों नहीं किया, उसको क्यों नहीं बोला कि बिल्डर लॉबी है, उन लोगों का नाम है, इनको चिन्हित किया जाए। इसके अलावा अभी मेरे साथी मित्रों ने बोला कि कई सारे कॉर्पोरेट सेक्टर के, इसके अलावा गंभीर बात तो ये है कि यहाँ के कई राजकीय पक्ष के लोग हैं जिनकी भी घरपट्टी अभी बाकी है, उसका जिक्र क्यों नहीं किया। इसका मतलब चौथे स्तंभ को डराने, धमकाने और चौथे स्तंभ की मानसिकता को तोड़ने का प्रयास किया गया। यही आयुक्त महोदय के कई सारे ऐसे कारनामे हैं जिनका खुलासा अब होगा। जब खुलासा होगा तब ये नहीं कहेंगे कि आखिर ये क्यों किया गया, क्योंकि आपने अब उस तबके को डराने का प्रयास किया गया, उस तबके को दबाने का प्रयास किया है जो तबका डरेगा नहीं, वो बिल्कुल भयभीत नहीं होगा। आज तो ये मात्र शांतिपूर्ण आंदोलन है, क्योंकि सुहास बिराडेश्वरी और हमारे विजय जी ने साफ तौर पर कहा है कि शांतिपूर्ण तरीके से होना चाहिए। ये संकेत है, अभी आगे और होगा अगर दोबारा ये सब किया। हम यहाँ पर पानी के लिए नहीं बैठे, हम यहाँ पर पानी के लिए नहीं बैठे, यहाँ पर हम अपने हक के लिए बैठे जो कि पत्रकारों को अपमानित किया गया है। और हमारा एक ही मामला है, एक ही बात है कि आयुक्त साहब नीचे आकर अपने 2 शब्दों में हमसे माफी मांगे और मामला क्लोज करे। हम कोई आयुक्त साहब के ऊपर अटैक करने को नहीं आए। जिस प्रकार से आज पत्रकार आंदोलन कर रहे हैं, पत्रकारों को बदनाम किया जा रहा है, लोकतंत्र के चौथे स्तंभ को, हम जहाँ बैठे हैं उस बिल्डिंग में कितने कर्मचारी है, उनके घरपट्टी बाकी नहीं है क्या? जितने जनप्रतिनिधि है, एमएलए, नगर सेवक, सरपंच, पंच, उनका घरपट्टी बाकी नहीं है क्या? पहले उनकी लिस्ट जाहिर करो, फिर लोकतंत्र के चौथे स्तंभ पे वार करो। पत्रकार जाहिर निषेध करते हो और ये संकेत है कि हमारा आगे भी हमारा आंदोलन जारी रहेगा। मनपा आयुक्त के द्वारा जिस तरह से लिस्ट जारी की गई है, कहीं न कहीं पत्रकारों के स्वाभिमान को ठेस पहुंचाई गई है और खास तौर से पत्रकारों को चिन्हित कर उनकी सुरक्षा को भी खतरे में डाला गया है। और वही इस मामले में सारे पत्रकार यहाँ पे एकत्रित हुए हैं और इन्होंने पत्रकार एकता का अच्छा खासा यहाँ पे सबूत दिया है कि पत्रकार ऐसे एकत्रित होते हैं जब उनके स्वाभिमान पर चोट पहुंचती है। और इस स्वाभिमान की लड़ाई यहीं तक नहीं रुकेगी, हो सकता है इससे आगे भी हमको और भी कदम बढ़ाने पड़े। पत्रकारों को जिस महानगर पालिका के गेट पे द्वार पे आड़ाया जाता है, इसका मतलब पत्रकार का कितना सम्मान वसई विरार शहर महानगर पालिका रखती है, यह यहाँ पर साबित होता है। वसई विरार शहर महानगर पालिका के आयुक्त अनिल पवार सभी पत्रकारों की इज्जत निकाल के खुद अपने एसी के कैबिन में बैठे और यहाँ पे पूरा साहब को भेज रहे कि वो नीचे नहीं आ सकते। हम सब पत्रकार इस सभी चीजों का जाहिर निषेध करते हैं और हम तब तक बैठेंगे जब तक
वसई विरार महानगर पालिका के आयुक्त पीछे नहीं आएंगे। निषेध आंदोलन कर रहे हैं। कल जब विरार बोलिंग पुलिस स्टेशन में जो पत्र दिया गया था तो आयुक्त साहब शाम को बुला के चर्चा कर सकते थे, उन्होंने शाम को चर्चा क्यों नहीं किया? अभी जब सब पत्रकार यहाँ पे बैठे हैं मनपा मुख्यालय के सामने ये जमीन के ऊपर, तो आयुक्त साहब को ध्यान में आ रहा है कि उनकी चर्चा करनी चाहिए। ये विषय बहुत गंभीर है। पत्रकारों के मान सम्मान के साथ खिलवाड़ करने का काम माननीय अनिल पवार आयुक्त साहब ने किया है। और एक जो न्यूज आया था, विजय पाटिल जी के भांजे ने खुलासा किया था कि आयुक्त साहब के पास बेनामी संपत्ति है और उनको किसी ने गिफ्ट में प्रॉपर्टी दिया है, गिफ्ट दिया प्रॉपर्टी। वो गिफ्ट डीड किसका था, किसने दिया, उसकी भी चौकसी होनी मांगती है। एंटी करप्शन के मार्फत उनकी चौकसी होनी चाहिए। ये प्रॉपर्टी जो गिफ्ट दिया है वो प्रॉपर्टी किसकी है और कहाँ से इनके पास आई, और जिसने गिफ्ट किया उसको पैसा कहाँ से आया आयुक्त साहब को गिफ्ट देने के लिए, तो इसकी जांच की मैं मांग करता हूँ। लोकतंत्र का चौथा स्तंभ माने जाने वाला जो भारतीय जर्नलिस्ट यानी भारतीय पत्रकार है, उनको उनका सम्मान की जगह पे अपमान हो रहा है। हर मौसम में साल के 12 महीने किसी भी परिस्थिति में आपके तक ताजी खबरें पहुंचाने के लिए जो पत्रकार मशहूर है, उन्हीं पत्रकारों के ऊपर आज जुल्म और ज्यादती हो रही है। पूरे देश में पत्रकार हर तरह से पीड़ित और जो है परेशान है। उनकी परेशानी और उनको पीड़ित आखिर कब तक जो है उनको कंट्रोल किया जाएगा? सरकार भी इस पे कोई कठोर जो है कार्रवाई नहीं करती है, ना तो जो है शासन प्रशासन बैठे हुए महानगर पालिका में एसी लाखों और 50 हजार की जो है तादाद में सैलरी लेने वाले एसी में बैठ करके जो जनता को पूरी तरह से सर्विस नहीं दे पाते या जो है उनकी स्कीमों के बारे में नहीं बता पाते, उन सब का काम जो है आज पत्रकार समाज में कर रहा है और जनता को जनहित तक पहुंचाने का कार्य कर रहा है। उनकी आइडेंटिटी जाहिर करने के लिए और उनको बदनाम करने के लिए महानगर पालिका के कुछ भ्रष्ट कर्मचारियों का ये जो रोल जो अदा कर रहे हैं वो बहुत निंदनीय है। और बोला का पूछो सामने आप आंदोलन करें, क्या विषय है? ये जो आज का आंदोलन है, लेना पड़ेगा। ये जो आंदोलन है वसई विरार शहर महानगर पालिका के प्रशासक माननीय आयुक्त अनिल कुमार पवार साहब के खिलाफ है, क्योंकि इन्होंने चौथे स्तंभ के खिलाफ इन्होंने एक ऐसा नियम लाया है जिसकी वजह से चौथे स्तंभ के जो लोग हैं वो एकदम सहम गए हैं कि उनकी जो इनकम है वो कहां से लाए हैं, प्रॉपर्टी कैसी बनाई है, इसकी यादी निकालने का पहली बात तो माननीय आयुक्त को अधिकार नहीं है। और जब इनको अधिकार नहीं था तो इन्होंने ये जो घिनौनी हरकत की है ये क्यों की? आखिर पत्रकारों को क्यों लज्जित करना चाहते थे? पत्रकार जो होते हैं वो उनका न शाम होता है, न सुबह होती है, न दिन होता है, न रात होता है, न धूप होती है, न बारिश। जब भी उनको कहीं भी ऐसी कोई खबर मिलती है तो अपने जान को जोखिम में डालकर और वो अपनी पत्रकारिता करते हैं। अगर उनको कहीं से जाहिरात मिलता है और उसके दम पे उन्होंने अगर एक झोपड़ा बना लिया तो कोई गुनाह नहीं किया है। अगर यादी ही निकालनी है तो यहाँ के बड़े बड़े लोग हैं, उनकी यादी निकाली जाए। किसके पास बंगले हैं, किसके पास गाड़ी है, किसके पास BMW है, किसका मर्सिडीज है, कौन कैसा है, अब तक किसने कितना भ्रष्टाचार किया है, वो उनको उजागर करना चाहिए था। अगर वो पत्रकारों के खिलाफ ये जो कानून लाए, नियम लाए हैं, ये इससे क्या होने वाला है? पत्रकार अपनी मेहनत से किया है, वो बेईमानी नहीं किया, किसी के साथ चोरी नहीं किया है, कहीं भ्रष्टाचार नहीं किया है। अगर किया है तो आयुक्त साहब को वो सबूत देना चाहिए। अरे जो इनके ऊपर आई है, ये 41 बिल्डिंग टूटी है तो महापालिका में खलबली मची हुई है, ये खुद बीमार हैं और बीमार हैं तो इलाज कराए ना, पत्रकारों को बीमार क्यों कर रहे हैं? पत्रकार इतने जिगरबाज होते हैं, वो बीमार होने वाले नहीं है। पत्रकार अपनी पत्रकारिता करते थे और करते रहेंगे। आपको बता दो जो ये आज भीड़ दिख रही है ये एक एकता का प्रतीक है।
और ये एकता का प्रतीक जो है ना, इससे आपको समझ लेना चाहिए कि पत्रकार एक निडर है और इसकी निडरता कभी कम नहीं हो सकती है। मैं तो माननीय आयुक्त साहब से कहूंगा कि अगर आपको यादी ही निकालनी है तो आप ऐसी कोई यादी निकालिए जो आपके पूर्व नगर सेवक होंगे, आमदार हो, खासदार हो और ऐसे अन्य कई लोग हैं, उनकी यादी निकालिए। उस यादी के तहत उनकी जांच कीजिए, जांच करके उनको बाहर उनको आईना दिखाइए ना। पत्रकार दुनिया का आईना दिखाता, आप पत्रकार का आईना दिखाने चले हो। अरे खुद का जो माननीय आयुक्त साहब, मैं आपसे विनती करता हूँ, खुद को आईने में देखो, पत्रकार को आईना मत दिखाओ। पत्रकार तो दुनिया का आईना दिखाता है और आप पत्रकार के खिलाफ ही खड़े हो गए। आप बताइए, महाराष्ट्र के कौन सी डिक्शनरी में, कौन सी किताब में, कौन से ऐसे कानून में लिखा है कि पत्रकार के खिलाफ आप जो ये उनकी माहिती निकाले हैं, आपको आदेश कहां से आया, कौन सा नया GR आया है? अशी यादी बनवलेली ही यादी सार्वजनिक नव्हती, बरोबर आहे. ही तुमच्या PRO ग्रुपवरती नव्हती, तुमच्या वेबसाईटवरती नव्हती, पण ती सोशल मीडियावरती व्हायरल झाली. या पत्रकारांनी कर घातलेले आहे नावच्या यादीमध्ये. त्यांच्या मालमत्ता पत्रकारांच्या नाही, त्या मालमत्ता दाखवल्या गेल्या. तर सर्व पत्रकारांची यादी आहे का, तर नाही. आम्हाला अशी यादी बनवण्यामागचा उद्देश आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरं, तसंही नव्हते अनेक घटक अशी यादी बनवली गेली आहे आणि अशी यादी त्या नियमाअंतर्गत बनवली गेलेली आहे. त्या महापालिकेने महाराष्ट्रात अशी यादी बनवली गेली. या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी आहेत. या यादीमध्ये संपूर्ण समाजामध्ये शहरामध्ये पत्रकारांची बदनामी झाली. ती बदनामी अशी झाली की तुमच्या प्रचंड मालमत्ता आहे, ती प्रचंड श्रीमंत आहे. हे सगळे पत्रकार सत्याग्रहाचे पत्रकार आहेत. हे मेहनत करतात, दिवसभर बातम्या घेतात आणि समाजाच्या भल्यासाठी काम करतात. त्यांची अशी प्रतिमा झाली आहे की पत्रकार गप्पर आहेत, तिथे प्रचंड मालमत्ता आहेत, असा गैरसमज समाजामध्ये निर्माण करतात. या 4 प्रश्नांची मुलं पालिकेवर आम्हाला अपेक्षित आहेत, ती उत्तरं मिळाली तर हे आम्ही स्थगित केली. ही यादी का बनवली, कुठल्या नियमांतर्गत बनवली, बाकी अधिकाऱ्यांनी बनवलेली आहे का, याचा उद्देश काय बोलू का मी? बोला. एक लक्षात घ्या, पालिका मुळात पत्रकार या घटकाच्या विरोधात नाही. इतका भाग असा आहे की ही जी यादी तयार केलेली होती ही केवळ पत्रकारांची तयार केलेली होती असं नाही. महानगरपालिका महसूल जमा करण्यासाठी जे मार्ग अवलंबिले आणि जे प्रयत्न करते त्या प्रयत्नाचा एक आपण त्याच्यामध्ये समाजात पत्रकार नावाचा घटक शोधून त्याची बदनामी करावी बिलकुल प्रशासनाचा कधी हेतू नसणार. केवळ पत्रकारांची यादी केली का, तर तसं आपण माजी नगरसेवकांची यादी केलेली आहे, समाजाच्या इतर काही लोकांची यादी केलेली आहे. प्रशासनानं अशा काही शहराचा आस्थापना निवडलेल्या आहे, त्यांची सुद्धा यादी केलेली आहे. पेट्रोल पंप, काय जी महसूल वगैरे अनेक गोष्टी, अशा अनेक गोष्टींचे याद्या तयार केलेल्या असतात. त्यातला एक भाग. आता याच्यामध्ये प्रशासनाचा हेतू अत्यंत शुद्ध आहे, कुणाची बदनामी करावी हा हेतू नाही. म्हणजे बघा, वसुली करता आपण वेगळी माध्यमं वापरतो. म्हणजे आपण एखाद्या एरियामध्ये जर थकीत असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांचे बोर्ड लावतो. माहिती आहे आपल्याला, माहिती आहे आपली पद्धत, की बोर्ड त्या फेट्यावरती लावतो. त्या व्यक्तीचं नाव, उल्लेख असतो. पत्रकार हे नागरिक आहेत. लक्षात, समजा एखाद्या गल्लीमध्ये काही थकबाकीदार असेल, त्याच्यामध्ये डॉक्टर असू शकतो, राजकारणी असू शकतात, पत्रकार असू शकतात आणि कुणी असू शकतात. लक्षात, तर असणं हा भाग वेगळा आहे. पण ती यादीमध्ये जे असते त्यांची यादी आपण चुकतो, कोण लावतो त्या ठिकाणी, त्याचा काय वसूल जेणेकरून वसूल झाला पाहिजे. हे करताना कुठल्याही समाज घटकांच्या भावना दुखाव्या किंवा त्याच्या आर्थिक सुरत किंवा त्याची मालमत्ता याचा काही संबंध नसतो. त्याला फक्त एकच आहे की महापालिकेचं जे उत्पन्नाचं साधन आहे, महसूल आहे, तो आला पाहिजे, एवढाच शेत आहे. तर कृपया आपला गैरसमज काढून टाका की पत्रकार बंधूंना टार्गेट केलेलं आहे, तिथं महापालिकेत काहीतरी खट कारस्थान शिजलंय म्हणून आम्हाला टार्गेट केलं जातं, बिलकुल डोक्यातलं काढून टाका. लक्षात प्रभाग ऐकून घे. त्याच्यामुळे हे डोक्याचं काढून टाका, महापालिका तुमच्या विरोधात कधी नव्हती, कधी नसणारी आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? आता यादीप्रमाणे अनेक याद्या तयार झाल्या, ह्या कुठं बाहेर कुठं आम्ही अधिकृत त्या शिकेल.
ही जे काही यादी केलेली आहे त्या यादीमध्ये काही वेळेला कुठली राहतात सुद्धा ते आमच्या प्रशासनाच्या दृष्टीने पाठवल्या की चेक करा आणि या पद्धतीनं कोण राहिले का बघा आणि त्या पद्धतीने वसुली करा. त्याच्यामध्ये चूक होऊ शकते, नाही असं नाही, लक्षात घ्या. कदाचित एखाद्यानं भरलेलं असलं तरी त्याचं नाव येत नाही, कदाचित त्याच्या नावावर नसतं त्याचंही नाव येऊ शकतं त्याच्यामध्ये, चुका ह्या होऊ शकतात त्याच्यामध्ये. हेतू अंतस्था कधी असं नाही की प्रशासनानं तुम्हाला बदनामीसाठी केलेलं आहे असं बिलकुल नाही. आपकी चूक होती है और हमारी बदनामी होती है. ऐकून आहे. ऐकून बोलू. यादी पाठवलेलं आहे. नाही, हे बघा त्यानं ओरडून काही साध्य होत नाही विजय. आपण चर्चेनं शांततेनं बोलूया त्याच्यामध्ये, त्यात अगदी व्यवस्थित होईल, काय अडचण नाही. पण मी मगाशी सांगितलं आम्ही अधिकृतरित्या ह्या ग्रुपवर टाक त्या ग्रुपवर टाक असं कधी काही केलेलं नाही. हा प्रशासनाचाच भाग होता. प्रशासनाच्या यंत्रणेला हे तपासायला सांगितलेलं होतं. कदाचित इतर आमच्या ज्या याद्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा त्रुटी झाल्या असू शकतात, नाही असं नाही, लक्षात घ्या, ते तुम्ही समजून घ्या. पण एकच हेतू याच्यामध्ये आहे की महापालिकेची जी काही वसुली असेल ती वसुली झाली पाहिजे. याच्यामध्ये आमच्या डोक्यात 31 मार्चचं टार्गेट पूर्ण करताना कुणाला तरी टार्गेट करावं असं नाही. असं साहेब किती पत्रकारांची बनवली थकबाकी किती होती? 5,000 आहे. थोडं सध्या तुम्ही 50,000 लाखभर पण थकबाकी झाली नाही. दुसरी मुद्दा, तुम्ही म्हणता मी यादी बनवली, अधिकाऱ्यांची यादी आहे का, कर्मचाऱ्यांची यादी आहे का, राष्ट्रपतीची यादी दाखवा. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी यादी बनवली नव्हती. बोल रहा है एक आदमी को बात करने दो. ठीक आहे, सगळं तुमच्या भावना असू शकतं कुठं त्याच्यामध्ये. तर ही यादी तुम्ही मागे प्रश्न असा आहे बघा, श्वास आपण चुकीच्या ह्याच्यात चाललो. एक लक्षात यादी मॅच करण्यापाठीमध्ये हेतू काय होता की महापालिकेचा वसूल झाला पाहिजे, हा हेतू आहे. वसूल झाला पाहिजे. आता 2,000 आहेत का 500 आहेत का 50 आहेत विषय, आपण 40 जरी माणूस राहत असला तरी आपण त्याच्या दारात जातोच ना. वेळ प्रसंगी त्याचं कधी तर नाव कुठे लागतच ना त्याच्यामध्ये. वेळ प्रसंगी आपण पुकारा करताना त्याचं नाव येतच नाही. असं कसं म्हणून चालेल? आपण सगळे नागरिकच आहोत, लक्षात घ्या. नागरिक आहोत आपण, हे नंतरचा विषय. आपलं आपण नागरिक आहोत म्हणजे उलट काय राहिलं असेल बघा, मी असं म्हणतो चुकून कुणाचं नाव आलं असेल, कुणाची प्रॉपर्टी नसताना सुद्धा काय दाखवले असेल, कदाचित तुमच्या पै पाहुण्याचं नाव आहे, घरातल्यांचं नाव आहे, नाव तुमचं पडलं असेल, कदाचित तुमचा मोबाईल नंबर असेल म्हणून, तर ती प्रशासनाची चूक असेल तर आम्ही मान्य करतो, तो काय विषय नाही. पण त्याच्यामध्ये पैसे महापालिकेनं वसूल मागितला किंवा रेव्हेन्यू मागितला, टॅक्स मागितला, हा काय गुन्हा नाही ना. बोला, बरेच प्रश्न आहेत. तर तुम्ही ते असं एक सार्वजनिक करू शकता, पण हा सार्वजनिक कशासाठी प्रभावतंत्र असते तुमचं, की त्या व्यक्तीला सामाजिक प्रभावतंत्र आणण्यासाठी ही पद्धत. ही लिस्ट बनवली ह्याच्यामध्ये 2,000, 4,000, 5,000 त्यांना तुम्ही नोटीस दिलेली होती का की तुम्ही एकदम सनद फ्लॅश करण्यात ज्याने 0-0 आहे, पण त्याचं काय केलं? आता पत्रकारांची अशी लिस्ट बनवली की त्यांचा नंबर, मोबाईल नंबर, ऍड्रेस पण आहे, तात्परता आहे. तात्परता जर आपण जो वेबसाईट आहे त्या ठिकाणी टाकली असते की पत्रकार एबीपी माझा इकडे, म्हणजे लोकांनी कॉन्टॅक्ट करा. आज आम्हाला विचारतात की मला पत्रकार परिषद घ्यायची, मला बातमी द्यायची, तर काय आम्ही सांगतो की वेबसाईटला बघा, ती वेबसाईटला लिस्ट नाही ही नसताना, आणि अनेक नगरसेवकाची लिस्ट त्यामध्ये त्याची मालमत्ता क्रमांक, नाव आणि रक्कम, या 3च गोष्टी आहेत. मोबाईल नंबर. एवढ्या तुम्ही पत्रकाराविषयी हे आपुलकी एवढं हे काय म्हणतो आणि एवढं सविस्तर कसं म्हणताय ना, इतरांच्या बाबतीत झालं नाही. आणि हे याद्या बघा त्याच्यामध्ये राजकारणाचे सुद्धा आहेत पदाधिकाऱ्यांचे, त्याच्यामध्ये सुद्धा ज्याने पैसे भरले त्यांची सुद्धा नाव आहेत. पण तो काय त्याला त्रास व्हावा, माझे आमदार आजी आमदार यांचे काय त्यांना त्रास व्हावा म्हणून नव्हे, त्या यादीमध्ये प्रत्यक्ष ज्यांची थकीत अमाऊंट आहे तीच त्याच्यामध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणणं आहे आजी आणि माझे आमदार आहेत ना, त्यांची लिस्ट बनवा, त्यांची प्रॉपर्टी कुठे यादी सार्वजनिक केली जाते, ती प्रभागनीय केली जाते. मी जर तपासली असेल, माझा फोटो लावा, पण नागरिक म्हणून लावा, प्रभागाचं लावा, प्रभाग कुठे नागरिक म्हणून लावा, फक्त पत्रकार म्हणून लावू नका. साहेब तुम्ही
खूप सिनियर आहात रिस्पेक्टफुल आहात इतक्या महापालिकेत काम केलं कुठल्या महापालिकेने असं केलं मला तुम्ही सांगा श्वास एक लक्षात महापालिका इतिहासात कधी पण कसा असतो श्वास उसी का जवाब मांगताय कलेक्शन करतात लेकिन आता प्रत्येक खालीमध्ये खरे मार्ग अवलंबून जातात आपल्याकडे टेम्पो आपला स्वच्छ आहे काय शेतबद्दल तर अजिबात काय घेऊ नका सांगतो त्याच्यामध्ये हेतू स्वच्छ आहे ते वर्गवारी करताना वेळ आता उद्या जर शहराचे डॉक्टर म्हणायला लागले की आमचं नाव कसं कळलं आमचं हॉस्पिटलचं नाव नाही आहे तर येणारच नाही त्याच्यात वकील असतील तर येणारच नाही त्याच्यात कसं म्हणतात की शहराचा तो नागरिक आहे त्या प्रोफेशन प्रमाणे आपल्याकडे जर घ्या नोंद असेल त्याच्यामध्ये व्यक्तिशा तुम्ही घेऊ नका साहेब एक गोष्ट आहे एक मिनिट वही विषय अपने साथ भी है। सार्वजनिक तौर पे बोला ना का टैक्स ना भरने पर वसूली अलग बात है लेकिन आपने सोशल मीडिया का प्रयोग किया है नहीं लेकिन सर इसमें सर्व यादी सोशल मीडियाच्या दोन प्रश्न फक्त पत्रकारांचं नाव काय सोशल मीडियावर पैसे भरलेले ते 0-0 केलाय परंतु त्याच्यामध्ये बाकी म्हणजे थकबाकीदार हे दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे भरलेले आहेत त्यांचे चुकी होते तेव्हा नाव कसं होते चुकीने एक नाव येते 2 नाव येतात 3 नाव येतात ह्याच्यामध्ये 60% नाव चुकीने आली हे जबरदस्त चुकीने आलं तसं आम्हाला पटत नाही म्हणून तुम्ही त्याचा मला चुकीचं कसं काय एवढं म्हणजे महानगरपालिका अकाउंट डिपार्टमेंट आहे हे कुठेतरी हे काहीतरी असं फेरफार करत असतील ऐकून घ्या आपण सोशल मीडियावर कुठंही टाकलेलं नाही आलेला आहे सर आले तेव्हाच माहित टाकायचे बाकी नाही सार्वजनिक काळजीचा भाग आहे त्याच्यामध्ये आमच्यातल्या काही आमच्या प्रशासनाला फक्त एवढी सूचना द्यायची होती त्या या घटकांच्या हे भाग आहेत ही वसुली करायची आहे वसुली करणे जबाबदारी एवढाच आमचा अंतर्गत भाग होता हा बाहेरचा भाग नाहीये लक्षात महिला साहेब याच्या की जर का आम्ही महानगरपालिकेला एक पत्रकार म्हणून एक मदत करतो की आमच्या आजूबाजूचे वयस्कर लोक आहेत आमच्या आजूबाजूचे काही लोक आहेत त्यांची आम्ही टॅक्स भरण्यासाठी आम्ही घेऊन जातो टॅक्स भरतो आणि ती देखील टॅक्सची पावती आज आमच्या सोबत दाखवलेली आहे कारण आम्ही त्यांची भरलेली आहे 2 वर्षापूर्वी भरली आहे 3 वर्षापूर्वी भरली आहे ते तिथे आमच्या सोबत दाखवलेले म्हणजे आम्ही महानगरपालिकेला मदत करतो ही आमची चुकी असेल का मग आमचं काय दाखवतो मदत आहे ती मदत मान्यच केली पाहिजे छोटी मोठी चूक असेल तर बघा काय झालं असेल मान्य करतो त्याच्यामध्ये कदाचित मोबाईल नंबर त्याच्यामध्ये सिस्टीमला आला हमने अपने मोबाइल नंबर इसके लिए हमारे पास दिलगिरी व्यक्त करा कारवाई पण करा दिलगिरी व्यक्त नाही सर बैठकीत नाही सर ही छोटी मोठी चुकी नाही आहे चुकी झाली त्याचा कारवाई करा तुम्ही दिलगिरी व्यक्त करा इसलिए आपका बहुत सम्मान है आपकी सारी गलती मान लेते हैं कि गलती से हो गया सारी मिलती है लेकिन आयुक्त तो शायद सभी की मांग है आयुक्त तो सर किसी आंदोलन में नहीं आते हैं हमें हमारा सम्मान इससे बढ़ेगा एक लक्षात गलती भी नहीं एक लक्षात घ्या तुम्ही सर्वांची चर्चा घ्या काय सविस्तर तुम्ही जे मुद्दे मांडले
मध्ये आहे चला. परिषद असते तेव्हा तुम्ही आम्हाला वेळ दिला. पत्रकार को झुका नहीं है, पत्रकार को झुका नहीं है. प्रतिनिधी पाठवणार तेव्हाच येणार का? कृपया आपण पहिल्यापासून चाललंय तेव्हापासून चाललंय पहिल्यापासून आलो ना तुमचा ऐकतो म्हणून मी आलो अभी तुमचा प्रॉब्लेम है. अरे कितना मीटिंग हो गई अभी तो. आलो ना त्याच्यात. सर अंदर एक्सपर्ट का तो काम है सर. एक लक्षात चुकीच्या पद्धतीनं हा दोघांमध्ये संबंध नसताना ऍड झाला असेल विषय. केलेलं म्हणू नका. प्रशासनानं ऐकून घ्या. बोला बोला. मला ठामपणानं मी आहे ते आहे म्हणणार, नाही ते नाही म्हणणार. कधीच खोटं नाही सांगणार. पण त्याच्यामध्ये सांगते त्याच्यामध्ये चुकून उडाणवये सुद्धा संबंध असताना काय असं आपल्याकडे तुम्ही कुणाला मदत केली असेल किंवा घरातल्या कुणाची मदत झाली करून मोबाईल नंतर तर आम्ही त्याबद्दल आपण मान्य आहे की असं चुकीचं झालं असेल तर आम्ही शेवटची कबुली करतो. कारवाई करा. कारवाई केली. कारवाई करा. असं नाही. कारवाई पाहिजे. सिस्टीमचा लक्षात घ्या. तुमची बदनामी करावी हा हेतू नाही. पैसे बदनाम हो गए पाहिजे. बदनाम हो गए अभी क्या है. का तसं झालेलं नाही. सिस्टीम एक पत्रकार तो बदनाम हो गए. कारवाई पाहिजे. अभी तो आई जरा बता पूछते हैं सर्व पत्रकार तो बदनाम हो गए. कारवाई पाहिजे. इसमें तो जितने भी नीचे भाई सर कारवाई पाहिजे. क्या डर. तुम्ही चूक मान्य नाही करत. तुम्ही तुमची चूक मान्य नाही करत. पोलिसच्या अधिकाऱ्यांची चूक मान्य करत नाही. आपल्या इथे तरी नाव लिहिले आणि त्याच्यात नाव लिहिली आणि खाली हे नाही हे नाही हे नाही आणि नावावरती तडीपाराचं लिस्ट आली. नावात तडीपाराचं कसं नाही. पण त्याचे दृष्टिकोन माहिती ऍड झाली असेल आम्ही काय पैसे भरून पण गलती की माफी. भारी चूक झाली. गलती का बोलतो गलती की माफी. पण जर ती चूक झाली असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करायची. भारी चूक झाली. बसवा सर चुकीनं कुणाचं गलती कबूल की अभी माफी मांगो. गलती कबूल कर ली. पण सर चूक होणार नाही. सर जर चूक मान्य केली तर दिलगिरी पण व्यक्त करा ना. आम्हाला पण सॅटिस्फॅक्शन होईल ना. दिलगिरी व्यक्त करा ना. बघा तुमचा दुरान्वयी संबंध नसताना सुद्धा काही जर चुकीचं नाव आलं असेल, चुकीचा टॅक्स पडला असेल तर टॅक्स पडणार नाही मला माहिती. पण तुम्ही दुरान्वयी काही जर चुकला असेल तर निश्चितपणे ते आम्ही चूक कबूल करतो. त्याही पुढे ती चूक या वर्षी आता आमच्या समीर मुंडकरनी ते काम करायला घेतलेलं आहे ते दुरुस्त करतील. पण याचा अर्थ लक्षात घ्या. आपण मी पहिल्यांदा विधान काय केलं हे जाणून बुजून केलेलं नाही, मुद्दामून केलेलं नाही, पत्रकारांच्या विरोधात म्हणून फटसाळपणा नाही केलेला. ही कामाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये 20-25 घटक आहेत. आणि तुमच्याकडे बघताना पत्रकार म्हणून बघितलेलं नाही तर नागरिक प्लस पत्रकार म्हणून आम्ही या दोन्ही बघितलेलं आहे. आम्हाला संशय असं देतो. माफी मांगा. माफी 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 भारी चूक झाली. माफी माफी माफी
कहीं ना